सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव तालुक्यातील यसगाव परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असल्याचं समोर आलंय। यसगाव शिवारातील 8 नंबर चारीजवळ असणाऱ्या भानुदास म्हस्के यांच्या वस्तीवर आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानक एंट्री करत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याला उचलून नेलं। ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना बिबट्यानं भानुदास म्हस्के यांच्या घराच्या आवारात प्रवेश केला आणि तेथे झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर झेप घेत हल्ला चढवला आणि त्याला घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याचा हा थरा स्पष्टपणे दिसून आला। या घटनेमुळे यसगाव व परिसरात नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। काही महिन्यांपूर्वी याच परिसरामध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। यानंतर वन विभागानं कारवाई करत सदर बिबट्याला ठार केलं होतं आणि आता पुन्हा यसगाव परिसरात बिबट्याचा वावर सातत्यानं वाढल्यानं शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। वन विभागानं या घटनेची तात्काळ दखल घेऊन परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच रात्रंदिवस गस्त वाढून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी जोरदार मागणी यसगाव ग्रामस्थ व शेतकरी वर्ग करत आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। मी रोहिणी गोरखनाथ म्हस्के, यसगाव। आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय। 4:30 वाजता त्याला इथून नेलंय। मागे आमच्या इथे शांताबाई अहिल्याजी निकोले त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केलाय। आमच्या इथे 15 दिवसापूर्वी ही एक माझ्या सासऱ्यांचं कुत्रं नेलंय। त्या ठिकाणी तुम्हाला कसं कळलं की बिबट्या आला आणि काय नंतर घटना घडली? आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तिथे सासरे बाहेरच झोपलेले असतात। त्यांच्या कुत्र्याचा आवाज आला, त्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर कळालं की आपल्या कुत्र्याला बिबट्याने नेलंय। तो बिबट्या पण खूप मोठा होता, ते बघूनच सर्वजण घाबरलेत। आमच्या इथे शेजारीच निकोली वस्ती आहे, तिथे शांताबाई अहिल्याजी निकोले यांनाही बिबट्याने हल्ला केला होता, त्यातही त्या ठार झाल्यात। नंतर इथे 3 दिवस अगोदर चरावर तिथे एक लहान मुलीवर बिबट्या 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलाय। आमची वन विभागाकडे एवढीच मागणी आहे की त्या बिबट्याला तेवढं लवकरात लवकर जेवढं जेरबंद करता येईल तेवढे करावं। इथे लहान लहान मुले खेळतात आमची। वन विभागाला केव्हा गेलो तुम्ही? हो, आमचे दिवाळीच्या अगोदरही माझ्या 5 शेळ्या बिबट्याने नेल्यात। त्यावेळेस वन अधिकारी आले, पण त्यांनी माझ्याकडे प्रूफ मागितला का आम्हाला 75% बॉडी पाहिजे। आता ज्या वेळेस त्या बिबट्या गिन्नी गावतात गेले, ते साहेब लोक स्वतःही गेले नाही तिथे। आमचे घरचे गेले, पण मग त्यावेळेस त्यांना 75% बॉडी कुठून आणणार, कारण कुत्र्यांनी निम्मी बॉडी खाल्लेली होती। त्यावेळेसही माझं काही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांनी। यावेळेसही माझं कुत्रं नेलंय, छोटंसं पाळलेलं। मी खूप जीव लावलेला होता त्याला। आणि इथे छोटे छोटे मुलं खेळताना माझे पुतणे वगैरे, आणि रानात मी एकटी सगळे इथे शेतात काम करणार मला, आणि मी एकटी असल्यामुळे मला रानात जाणं हे अशक्य होतं। तर या ठिकाणी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहे सर। कुत्रे वगैरे कंटिन्यू चालू आहे। 3 दिवसाहून बिबट्याचा इथं वावर आहे। वन विभागाला वारंवार सांगून सुद्धा त्यावर काही कारवाई होत नाही, दुर्लक्ष करताय। वन विभाग कोणती वाट बघतंय? एखाद्याचा बळी गेला तर वन विभागाला जाग येईल का? यापुढे एक गोष्ट सांगून देतो, वन विभागाला एक माझं विनंती राहील, इथं जर एखादी दुर्दैवी घटना घडली, एखादी मुलगं जर कमी जास्त काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील, हे तुम्हाला क्लिअर सांगून देतो। ज्याप्रमाणे तुम्ही निकोलेच्या ठिकाणी मयत झाली होती ती महिला, त्या ठिकाणी लोक बघण्यासाठी मयत झाल्यानंतर तुम्ही सर्व काही प्रोसेस करता, हे चुकीचं आहे। तातडीने याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती राहील तुम्हाला। मी गोरख म्हस्के, आमच्या इथं आत्ताच 8 महिन्यापूर्वीचे म्हणजे माझी आत्या शांता अहिल्याजी निकोले ही घटना ताजी असतानाच, आणि त्यापूर्वी 3 दिवस आधी एक छोटी मुलगी, तिचा पण चरावर ते बिबट्याने हल्ला केला होता तिच्यावरती। आणि त्यानंतर माझे चुलते सुभाष म्हस्के यांची कुत्री, आणि आज माझी भाऊजाई रोहिणी म्हस्के यांचं पाळलेलं कुत्रं बिबट्याने त्याच्यावर पण हल्ला केला। आणि मी प्रशासनाला एकच मागणी करतो, तर तुम्ही आम्हाला बिबटे पाळायलाच द्या ना।
बरोबर आहे की नाही? तुम्ही पाळायला द्या, म्हणजे आम्ही पाळतो ते. पकडण्यापेक्षा आम्ही पाळलेलंच योग्य राहील ते. आमच्या इथं 3 दिवसापासून सारखा बिबट्याचा वावर आहे. इतके रात्रीचे कुत्रे भुकता, त्यांच्यावर तो हल्ला करतो. त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणं अशक्य आहे. तरी वन विभागाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी.